नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. सर, राज ठाकरे यांचा दौरा जो होता मराठवाडा दौरा, त्यामध्ये एक बदल करण्यात आलाय. जर काही मराठा समाजाचा रोषाला सामोरं जावं लागते, त्यामुळे हा दौरा आटोपण्यात आलाय असं आरोप केला जातो. काय त्याचं? अजिबात नाही. आरोपात कसलंही तथ्य नाही. राज ठाकरे कुणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत. राज ठाकरेंनी धाराशिवमध्ये जे काही मराठा तरुण आंदोलनासाठी आले होते त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि ज्या माणसाचं आयुष्य, ज्या माणसाचं ध्येय, ज्या माणसाने पक्षच काढला मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी माणसाच्या अधिकारासाठी, तो कसा काय मराठी माणसाचा हक्क अमान्य करेल? त्याच्यामुळे ही अफवा आहे. असं कुठं नाही. 1-2 ठिकाणी तुरळक अपवाद वगळता कुठेही विरोध झालेला नाही. आज हिंगोलीत फार मोठं स्वागत झालंय. संघटनात्मक दृष्ट्या कुठं मतदारसंघ कमी जास्ती जिल्ह्यात असतात, त्या दौरा मागं पुढं होतो. तो काही शासकीय दौरा नाही की इतकेच दिवस झाला पाहिजे आणि इतकेच दिवस नाही झाला पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसतोय, मात्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या, त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरचा हा जो काही वक्तव्य होतं ते काय नाही असं पहा, अजिबात. मी कालही म्हटलंय की राज ठाकरे हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे, हा अपप्रचार करताय. तुम्हाला राज ठाकरेच्या विरोधात प्रचार करायला दुसरं कुठलाही मुद्दा सापडला नाही. तुम्ही हा अपप्रचार सुरू केलाय. मी सांगितलं की आम्ही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या विरोधात नाही आहोत. दुसरं ते काल मंत्रालयामधून कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा एक बाईट आला आणि त्यात बुलढाणा जिल्ह्यातले काही आमदार मंडळी बसलेली दिसली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत विमा मिळणार आहे. हे सगळं ऐकल्यावर म्हणजे हसूही आलं आणि किव पण आली. कारण अशा तारखा गेल्या 6 महिन्यापासून ही मंडळी देत आहेत शेतकऱ्यांना. 15 दिवसाला तारीख, 15 दिवसाला तारीख, आता मिळणार, मग मिळणार, परंतु काहीच होत नाहीये. काय झालंय? मला आनंद एका गोष्टीचा आहे की बुलढाणा लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं एकी दाखवली आणि पीक विम्याच्या प्रश्नावर शेतकरी ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरला, तुरुंगात गेला, लाठ्या काट्या खाल्ल्या, त्यामुळं या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक आमदार मंडळींना पीक विम्याचा पुळका आता आलेला आहे. इतके वर्ष जी मंडळी कधी पीक विम्यावर बोलली नाही, ती अनेक मंडळी आता पीक विम्यावर बोलायला लागलेली आहे. असं दाखवतात की जसं काय आता पीक विमा आम्ही आमच्या घरातूनच देणार आहे, अशा पद्धतीचं चित्र तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे. आता मला सांगा, काल त्यांची बातमी अशी आली, धनंजय मुंडेंना बाईट करायला लावला जोर जबरदस्तीनं. त्यात काही लोकांची नावं घ्यायला लावले, काही नेत्यांची नावं त्यांना माहीत नव्हते, ते खालून प्रॉन्टिंग केलं की यांचं नाव घ्या, की त्याचं श्रेय त्यांना मिळालं पाहिजे, असा कदाचित त्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू असेल. आता आम्ही मेकरला मोर्चा काढला, त्या दिवशी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली. मलकापूरला मोर्चा काढला. माझे सहकारी विनायक सरनाईक, नितीन राजपूत चिखलीला उपोषण करतात 4 दिवसापासून त्या प्रश्नावर. आता आंदोलन हे पेटणार आहे. तिकडे आमचे बालाजी सोसे, गजानन जायबाई, आमचे नितीन कायंदे तिकडे त्या शिंदखेडराजा परिसरामध्ये आंदोलनाची भूमिका त्यांनी घेतली. तर आता लोक रस्त्यावर उतरू शकतात, संयम तुटलाय, म्हणून अशा बैठकावर बैठका घेऊन तारीख पे तारीख सुरू आहे. आता तुम्हाला सांगतो, म्हणजे भांडाफोड करायचा झाला तर 21 जून 2024ला डॉक्टर संजय कुटे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही आता जूनला पीक विमा जमा करणार. जून निघून गेला. त्याच्या आधी एकदा आम्ही मंत्रालयात ताबा घ्यायला गेलो, तेव्हा सांगितलं आम्ही फेब्रुवारीपर्यंत करतो, मग सांगितलं आम्ही मार्चपर्यंत करतो, काही नाही. आता यांनी सांगितलं आम्ही जूनपर्यंत करतो, पुढे काही झालं नाही. मग यांनी नंतर मध्यंतरी सांगितलं, प्रतापराव जाधव साहेबांनी सांगितलं की 24 जुलैला आम्ही पीक विमा जमा करणार, ही त्याची बातमी आहे. काही झालं नाही, फक्त बातम्या देणं सुरू आहे. हा एक विषय झाला. त्यानंतर त्यांनी सांगितलं 15 ऑगस्टपर्यंत विमा आम्ही जमा करणार, संजय कुटेंनी सांगितलं, आमदार माजी मंत्री. काहीच नाही पुढे, फक्त बातम्या पेपरला. हे गेलं. त्यानंतर त्यांनी काल सांगितलं आजची बातमी अशी आहे 31 ऑगस्टपर्यंत करणार. पण हे काही होईल का नाही शंका आहे, कारण लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय काही खरं नाही. दुसरा एक शोध मेकरच्या आमदार रायमुलकरांनी लावला. त्यांनी म्हटलं की 25,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रायमुलकरांच्या प्रयत्नामुळे पीक विमा जमा झाला. तर रायमुलकरांनी कधी प्रयत्न केले माहित नाही, पण अख्ख्या जिल्ह्यातच 31,000 लोकांना विमा मिळालाय. त्यातलं 25,000 मेकरमध्येच कसं काय मिळाला असेल? म्हणजे काहीतरी बातम्या द्यायच्या आणि लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग ही मंडळी करतायत. माझं यांना सांगणं आहे की सत्ता तुमची आहे, तुम्ही सत्तेत आहात, तर तुम्हाला इतक्या बैठका घ्यायचं वेळच नाही आली पाहिजे. राज्य शासनानं, केंद्र सरकारनं जर AIC कंपनीकडे आमचे पूर्ण पैसे जिल्ह्याचे भरलेले आहेत, ते आमचे कराचेच पैसे आहेत, तर या कंपनीनं जर इतके दिवस पैसे दिले नाही, मार्चच्या आधी सगळे पैसे द्यायला पाहिजे होते.
ऑगस्ट उजाडला, का पैसे दिले नाही म्हणून त्या कंपनीवर सरकारनं कारवाई का केली नाही, ती कंपनी ब्लॅकलिस्ट का केली नाही, त्या कंपनीचं ऑडिट का केलं नाही आणि त्या कंपनीवर गुन्हे दाखल का केले नाही. फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकरी आपल्या विरोधात जातील म्हणून अशा पद्धतीनं केविलवाना प्रयत्न काही मंडळी करतायत. पण मी शेतकऱ्यांना सांगेन, यांच्या या पेपरमधल्या तारखांवर अजिबात विश्वास ठेवू नका. असे पेपरमध्ये बातम्या हे खूप देतात हे आमदार मंडळी, सत्ताधारी मंडळी. माझं यांना एकच सांगणं आहे, या नेत्यांना, प्रतापराव जाधवांना असं वाटतं की रविकांत तुपकरच्या पाठीमागे शेतकरी उभा राहिला, आता आपणही त्या विषयाला आपण हात घालू. पण जर तुम्ही केंद्रात मंत्री आहात तर तुम्ही केंद्र सरकारमध्ये बसून ती कंपनी ब्लॅकलिस्ट का केली नाही, कारण ही योजना केंद्राची आहे, पीक विम्याची. माझं त्यांना एकच सांगणं आहे की निव्वळ लोकांची दिशाभूल करू नका, लोकांना फसवाफसवी करू नका. मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की यांच्या या तारखांच्या भरोशावर बसायचं नाही. तुम्हाला आंदोलनाचं हत्यार हाती घ्यावी लागेल, तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि या सगळ्या कंपनीवाल्यांना आणि सत्ताधाऱ्यांना पळताभुई थोडी करावी लागेल, तेव्हाच आपल्याला पीक विमा मिळू शकतो. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. उगीच बैठका घेऊन सोशल मीडियावर टाकून वर्तमानपत्रात बातम्या देऊन काही होणार नाही. शेतकरी आता हुशार झालेला आहे. इतके दिवस पीक विमा का लांबला याचं उत्तर या नेते मंडळीनं, सरकारनं, कृषी मंत्र्यांना दिलं पाहिजे, अन्यथा त्या कंपनीवर गुन्हे दाखल केले पाहिजे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नानाभाऊ पटोले अध्यक्ष यांच्या आदेशाप्रमाणे 2024च्या विधानसभेची भरण्याची तारीख 10 तारीख दाखवली होती. पण या ठिकाणी काँग्रेस पार्टीने सांगितल्याप्रमाणे नांदेड दक्षिण 87 विधानसभा या ठिकाणी पार्टीकडे काँग्रेस पक्षातर्फे विधानसभाची उमेदवारीची मी मागणी केलेली आहे. त्यांनी केलेल्या विकासाचा भरोसा ठेवून पुन्हा एकदा निवडून घेतला शाळा. मी 2019मध्ये काँग्रेस पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून तिकीट दिलं. त्या राहुलजी गांधी, सोनिया गांधी, खरगे साहेब यांच्या विश्वास ठेवून मी 5 वर्ष लोकांची सेवा केली, लोकांची कामं केली, विकासाची कामं केली आणि अनेक 2 वर्ष करोना होता, 1 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्या माध्यमातून तळागाळापर्यंत काँग्रेस पार्टीचे, काँग्रेसचे विचार मी या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्या विचाराला धरूनच यावर्षीसुद्धा मी काँग्रेस पक्षातर्फे तिकीट मागितलं आहे. मार्फत जे ते काही चांगलं करता येण्यासारखं आहे ते निश्चितपणाला आम्ही करू आणि हे मी तुम्हाला जे सांगितलं तुम्ही सांगा ते करू. निश्चितपणाने तुम्ही सुचवा. जे जे काही योग्य आहे ते 100% करण्याची जबाबदारी आमची आहे, जी तुमच्या हिताची आहे. तुम्ही स्वतःच्या पायावर राहू शका, तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये येऊ शका, हे तुम्हाला वाटत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही निश्चितपणाने आम्हाला सजेशन द्या. ते सजेशन निश्चितपणाने इम्प्लिमेंटेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढंच त्या जागतिक आदिवासी दिवस आहे. जागतिक आदिवासी दिवसाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. ते आपण एकत्रित राहून स्वतःचं आणि समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांनी लक्षात ठेवावी. एवढंच त्या निमित्तानं सांगतो. रिझर्वेशन इन प्रमोशन, तुम्हाला क्लास 1 नंतर प्रमोशन द्यायचे, जनरलच्या यादीत द्यायचे. मी कायदा केला होता की कुठल्याही पदावर असलं पाहिजे, क्लास 1च्या वरच्या कुठल्याही पदावर, तरी त्याला त्या ठिकाणी प्रमोशन रिझर्वेशन असलं पाहिजे. तर तो कायदा मी केला होता. त्याच्यात आम्ही मधल्या काळामध्ये माझ्या अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी थोडंसं डिजिएनटी त्याच्यात टाकून दिलं. डिजिएनटी टाकून दिल्यामुळे त्याच्या हायकोर्टामध्ये त्याचे इम्प्लिमेंटेशन, सुप्रीम कोर्टात त्याचे इम्प्लिमेंटेशन करायला परवानगी दिली नाही. पण कालच मी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. कदाचित या महिना संपण्याच्या अगोदर किंवा या 2 महिन्यामध्ये आपल्याला रिझर्वेशन इन प्रमोशन पूर्वी जो कायदा केलेला होता 4-1 वर्षे चांगल्या रीतीने इम्प्लिमेंटेशन झाला. पण मध्ये काही लोक सुप्रीम कोर्टात गेले तर थांबला होता. तर तो सुद्धा आता नीट होईल आणि त्यामुळे आपल्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं आम्ही करतो आहे. तर भरपूर वेळ झाला आहे. 1 तास जेवायला सुट्टी द्या.
आणि मग 1 तासानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू करायला हरकत नाही. तर